महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय आणि कनिष्ठ विद्यालय प्रवरानगर तालुका राहता या संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या विविध इमारतींचा उद्घाटन समारंभ, त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा आणि पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब सभागृहाचं भूमिपूजन समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले या शाळेचे माजी विद्यार्थी, देशाचे नेते, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री आणि आमचे सहकारी ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेबजी थोरात, नगर जिल्ह्यातले दक्षिणचे खासदार निलेशजी लंके, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी दळवी, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे, माजी आमदार बसून घ्या माजी आमदार माननीय दादाभाऊजी कळमकर, त्याचबरोबर ज्ञानदेवजी मस्के, अरुण कडू पाटील, मीनाताई जगदाने, डॉक्टर राजू शिंदे, माजी आमदार सुधीर तांबे, ज्यांच्या अमृत महोत्सवाला आम्हाला उपस्थित राहता आलं नाही ते आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय माझे जुने सहकारी रावसाहेब पाटील म्हस्के, संदीपजी वरपे, बाबासाहेब बोस, एकनाथजी घोगरे, प्रभावती घोगरे काकी, बाळासाहेब विखे पाटील, अशोकराव बाबर, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सर्व मॅनेजिंग काउन्सिलचे मेंबर्स, सर्व हितचिंतक, सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, आजचा हा जो स्नेहमेळावा आहे, हा स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे आणि तुम्हाला आणि मला प्रत्येकाला अभिमान वाटली पाहिजे अशी एक गोष्ट इथे होते की ज्या वेळेला स्वर्गीय अप्पासाहेब पवार प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यावेळेला म्हणजे साहेबांचे मोठे बंधू, त्यावेळेला पवार साहेब या भागामध्ये राहायला होते आणि या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे ही नगरची माती किती सुपीक आहे. आपण साहेबांना गेल्या 50-60 वर्षाच्या काळामध्ये राजकीय नेते म्हणून पाहिलं, पण त्याच्यामध्ये मग ते मुख्यमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, शेती मंत्री असतील, अनेक संस्थांचा त्यांनी कारभार पाहिला आणि आजही पाहतायत. आणि एखाद्या संस्थेमध्ये लक्ष घातलं की मग त्या संस्थेला मागं ठेवायचं नाही, ही त्यांची सातत्याने भूमिका राहते. आज ज्या विद्यालयाच्या परिसरात आपण आहोत किंवा ज्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलो आपण आहोत, त्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील
यांनी सगळं स्वतःचं वर्चस्व लावून, सर्व शक्ती लावून ही संस्था उभी केली. आणि आज या संस्थेमध्ये म्हणजे अण्णांच्या नंतर देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण साहेब हे या संस्थेचे अध्यक्ष झाले. चव्हाण साहेबांच्या नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते माननीय वसंतराव दादा पाटील या संस्थेचे अध्यक्ष झाले. आणि 1989 सालापासून आजपर्यंत सलग 37 वर्ष आदरणीय शरद पवार साहेब या संस्थेचं नेतृत्व करतायत आणि आजही लक्ष घालतायत. याच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी आभार मानूया. शेवटी प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी आयकॉन शोधत असतो. आणि पवार साहेब आज जरी ज्येष्ठ असले तरी तरुण पिढीने एक त्यांच्या सगळ्या कारकिर्दीकडं, नुसते राजकीय नाही, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, या कारकिर्दीमध्ये पाहिल्याच्या नंतर ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारला जातो शाळेमध्ये, मोठा झाल्यावर तू काय होणार, तर मुलं सांगतात मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, कोण म्हणतो मी पोलीस होणार, कोण काय म्हणतो. पण आज जसे IAS अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे किंवा सर्व्हिसेसमध्ये आपले शेतकऱ्यांची मुलं गेली पाहिजेत, कारण निर्णय घेण्याचा जो टेबल असतो त्याच्यावर या प्रशासकीय अधिकाऱ्याची सही असते आणि त्या समाजाला पुढे न्यायचं की नाही न्यायचं हे त्या अधिकाऱ्यांच्यावर अनेक वेळेला अवलंबून असलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सगळेच जण आपण उल्लेख करतो, पण त्याची हिस्ट्री सगळ्यांना माहीत असतेच असं नाही. ज्या वेळेला आपली मराठी मुलं MPSC मध्ये पास होत नव्हती किंवा IAS मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा नंबर लागत नव्हता, त्यावेळेला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी MPSCचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम बदलायला लावला आणि त्याच्यामध्ये कृषी विषयाला जास्त प्राधान्य दिलं गेलं. आणि मग या कृषी महाविद्यालयामधून ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी आणि त्याच्यामुळं या MPSCच्या परीक्षेमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचा टक्का हा त्या ठिकाणी जास्त वाढलेला आहे. आणि म्हणून याचं सर्वस्वी श्रेय आहे ते आदरणीय पवार साहेबांचं श्रेय आहे. आणि त्यांच्यामुळंच आज अशा टाळ्या नाही मला चालत, एकदम अरे आपण साहेबांच्या बद्दल बोलतो, रडत रडत टाळ्या नका वाजवू, मनापासून वाजवा. आणि मग ते सगळं श्रेय पवार साहेबांचं आहे. आजचा हा कार्यक्रम केवळ स्नेह मेळावा नाही, तर आजचा कार्यक्रम 75 वर्षाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक प्रवासाचा हा गौरव सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये आज साहेब उपस्थित आहेत. सर्वप्रथम कर्मवीर अण्णांनी, पद्मश्री विखे पाटील साहेबांनी, कैलासवासी अण्णासाहेब शिंदे असतील, कैलासवासी शंकररावजी कोले साहेब असतील, कैलासवासी शंकरराव काळे साहेब असतील, यांनी सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आजची रयत पाहिली तर आजच्या रयत शिक्षण संस्थेचा आकार किती, तर या रयत शिक्षण संस्थेमध्ये आजच्या तारखेला 4.5 लाख विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त विद्यार्थी आज शिकतायत. कदाचित त्यावेळेला कर्मवीर अण्णांनी ही शिक्षण संस्था काढली नसती तर तुमच्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये एवढं पुढं जाता आलं नसतं. आज 15,000 पेक्षा जास्त टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करतोय. आणि ही रयत साहेबांच्या नेतृत्वाखाली, ज्याचा आता वेळ कमी आहे, आपल्याला साहेबांचं भाषण जास्त ऐकायचं आहे,
परंतु पूर्वी फक्त साक्षर करणं एवढाच मुद्दा होता. आता तुम्हाला ज्ञानही मिळालं पाहिजे. आता तुम्हाला तंत्रज्ञानही मिळालं पाहिजे. आता तुम्हाला चांगल्या भाषांचं ज्ञान पण मिळालं पाहिजे. समाजामध्ये तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी सगळ्यात जास्त 4 गोष्टी कुठल्या महत्त्वाच्या असतील तर तो पहिला तर तुमचा अपीरन्स. तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलाखतीला गेलात, ज्ञान भरपूर आहे तुमच्याकडे, पण तुमचा अपीरन्स कमी आहे, तर तुमचं थोडंसं लगेच परीक्षा घेणाऱ्या मुलाखती घेणाऱ्या लोकांच्या मध्ये थोडं वजन कमी झालेलं असतं. तुमच्याकडे ज्ञान आहे पण तुमच्याकडे संवाद कौशल्य नाही. तर ते संवाद कौशल्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाखेमध्ये आपण ज्याला फिनिशिंग स्कूल म्हणतो, आज इंजिनियर झालेली मुलं ही 50% जास्त लोकांना आज नोकरी नाही किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. त्याचं कारण देशामध्ये आणि परदेशामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला ज्ञान तर असलंच पाहिजे, आपलं भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे, जगाच्या भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे, आपल्याला टेक्नॉलॉजी आली पाहिजे आणि आपल्यामध्ये हजरजबाबीपणा सुद्धा पाहिजे. तरच हे विद्यार्थी शास्त्रज्ञ बनू शकतील, डॉक्टर बनू शकतील आणि चांगले लोकप्रतिनिधी सुद्धा बनू शकतील. आज लोकप्रतिनिधींच्या बद्दल तेवढं चांगलं समाजामध्ये बोललं जात नाही. त्याला आमच्यासारख्यांची वागणूक सुद्धा ही तितकीच कारणीभूत आहे आणि म्हणून आता त्या विषयात मी जात नाही. परंतु या शाळेचा इतिहास जर पाहिला आपण तर 29 विद्यार्थ्यांच्या पासून सुरू झालेली संस्था 51 मध्ये चटईच्या चाळीत ही संस्था सुरू झाली. तेव्हा माझ्यासारख्याचा तर जन्म पण नव्हता झाला. माझा जन्म 1956 झाला. 51 मध्ये ही शाळा सुरू झाली. 8 शिक्षकांच्या पासून आज 52 शिक्षकापर्यंतचा प्रवास हा आपण केलेला आहे आणि त्याच्यामधून विश्वास, गुणवत्ता आणि समाजाचा जो पाठिंबा मिळाला त्याचा हा परिपाक आहे असं मी समजतो. आता तांत्रिक शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, IT, संगणक शास्त्र, व्होकेशनल कोर्सेस, सेमी इंग्रजी, CET, JEE, नीट याच्या मार्गदर्शनामुळं संस्था काळानुसार विकसित गेलेली आहे. आणि ही वाटचाल पाहिली की मग आपल्याला असं दिसतं की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही संस्था बदलत्या काळाच्या सोबत चाललेली आहे आणि म्हणूनच ती टिकली आहे आणि म्हणूनच ती वाढली आहे. आणि अशा प्रकारे ही संस्था अधिक आपल्याला पुढं वाढवायची आवश्यकता आहे. आजच्या काळात फक्त पदवी महत्त्वाची नाही, कौशल्य आणि तंत्रज्ञान आणि नवविचार आणि संशोधन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यामुळं शहरामध्ये ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या संधी उपलब्ध होतात तेवढ्याच संधी, बसून घ्या सगळे बसून घ्या, तेवढ्याच संधी ग्रामीण भागातल्या सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. बाळासाहेब, आत्ताच तुम्ही बोललात की जिल्हा परिषदच्या शाळांची काय अवस्था आहे. तर मी स्वतः 7वी पर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेत होतो. मी 8वीला गेल्यावर मी ABCD शिकलो. 11वी पर्यंत गावच्याच हायस्कूलमध्ये होतो आणि मग मुंबईला गेल्याच्या नंतर ज्या वेळेला मराठी मीडियमचा विद्यार्थी इंग्लिश मीडियमच्या कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे डिप्रेशन येतं, त्याच्यामध्ये जे फ्रस्ट्रेशन येतं, ते फ्रस्ट्रेशन येऊ नये म्हणून मुळातच आपल्याला आपला हा इथला पाया एकदम पक्का करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. म्हणजेच कौशल्य विकास. खरं तर काही चुका माझ्या पण आहेत, कारण मी शिक्षण मंत्री होतो, साहेबांनी मला केलं होतं. त्यावेळेला डिप्लोमा होल्डर विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला परवानगी दिली. आज एक पॉलिसी आपण अशी केली, 70 वर्षाची व्यक्ती सुद्धा आज ITIला प्रवेश घेऊ शकते. वय हे ठेवलेलं नाही. तुम्ही कुशल तंत्रज्ञ आहात पण केवळ तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही म्हणून तुम्हाला संधी मिळत नाही. आणि म्हणून ते जे आपण घेतलं, जो धोरणात्मक निर्णय घेतला त्याच्यामध्ये
आज या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेच्या अभावी मी जास्त बोलत नाही. आणि माझी आणखीन एक सूचना आहे ती की माझी विद्यार्थी हे खरे संस्थेची ताकद आहेत, शाखेची ताकद आहेत. आता पवार साहेबांच्या इतका मोठा माजी विद्यार्थी तुम्हाला कोण मिळणार आहे? तुम्ही भाग्यवान आहात. ही शाळा भाग्यवान आहे. स्थानिक लोकांनी केलेलं काम आहे, शिक्षकांनी केलेलं काम आहे, समाजातून मिळालेला पाठिंबा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून या सगळ्या माझ्या माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण या संस्थेशी संबंधित राहिलं पाहिजे. शक्य होईल त्यावेळेला निश्चित प्रकारे त्याला आपण एक मदत सुद्धा केली पाहिजे. मग देशामध्ये असतील माझे विद्यार्थी, परदेशामध्ये असतील, कोणी शास्त्रज्ञ असतील, कोणी उद्योगपती असतील, सगळ्यांशी संपर्क साधा. वेबसाईटवर तुम्ही जाहीर करा, एनरोलमेंट तुम्ही वेबसाईटवर करा आणि मग बघा त्या ज्या माझ्या विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे बायोडेटा येतात आणि मदत आपल्याला होते. ती मदत फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून आज या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांनी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेला एक चांगलं सभागृह बांधण्यासाठी, दळवी साहेब, चांगलं सभागृह बांधण्यासाठी 50 लाख रुपये आदरणीय पवार साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. भगीरथ काकांनी सांगितलं आमचा पश्चिम विभाग सुद्धा काहीतरी पैसे देईल. तुम्ही संस्थेचे चेअरमन आहात, मॅनेजिंग काउन्सिलच्या आमच्या सगळ्या लोकांचा पाठिंबा तुम्हाला आहे. त्यामुळं तुम्ही 1 कोटीवर 1.5 कोटीवर राहू नका, जाऊ द्या. जेवढा आकडा वरती जाईल ना तेवढा आकडा वरती जाऊ द्या. आपण काही संस्थेमधून खर्च करू, काही आमच्यासारखे कार्यकर्ते उभे त्या ठिकाणी करतील. मी एकच सांगतो, आमचं अवसरीचं जे गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं आम्ही आता सभागृह बांधलं एअर कंडिशन. पुण्याच्या बालगंधर्व मंदिरापेक्षा मोठं असलेलं सभागृह, एअर कंडिशन सभागृह आज शांताबाई शेळकेंच्या नावानं आम्ही अवसरीला उभं केलेलं आहे. साहेबांचं पद, साहेबांची प्रतिष्ठा पाहत असताना साखर कारखाने असतील, सहकारी संस्था असतील, तुम्हाला काही वैयक्तिक साहेबांना काही द्यायचं नाही, या शाखेला द्यायचं आहे. इथं सभागृह करायचं आहे आणि त्या सभागृहाला साहेबांचं नाव आपल्याला द्यायचं आहे. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो. शेवटी रयत शिक्षण संस्थेने आपल्याला फक्त शिक्षण दिलं नाही तर सामाजिक भान दिलेलं आपल्याला. आणि त्याच्यामधूनच शाहू फुले आंबेडकर, यशवंतरावजी चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज समाजामध्ये एक जी अस्वस्थतेची परिस्थिती आहे ती जर आपल्याला दुरुस्त करायची असेल तर संवाद, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी याची गरज आहे. या गोष्टींची जपणूक करणं हे आपल्याला सुद्धा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन, फक्त 10वी आणि 12वी पास व्हायची वाट बघू नका, फक्त इंजिनिअरिंगला ॲडमिशनला जाऊ नका. खूप क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. फक्त शाळांनी एक केलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं आवड ही कुठल्या विषयामध्ये आहे ही शाळेमध्येच आपण त्या ठिकाणी तपासली पाहिजे. मग कोणी एखादा चांगला ड्रॉइंग टीचर होऊ शकतो, कोणी एखादा चांगला सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटपटू होऊ शकतो, कोणी एखादा अर्थतज्ञ होऊ शकतो, कोणी एखादा मॅथमॅटिक्समध्ये पुढे जाऊ शकतो, एखादा सायंटिस्ट बनू शकतो. त्या आवडी लक्षामध्ये घेऊन पालकांना आम्ही दरवर्षी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा एक मेळावा घेत असतो आणि पालकांना हे सांगत असतो, शिक्षकांना हे सांगत असतो की तुम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षामध्ये घ्या. आणि ते जर नाही काय केलं तर त्याचं उत्तर 3 इडियट नावाचा मध्ये एक सिनेमा आलेला होता. तो सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पहा. किती लोकांनी पाहिला? हात वर करा विद्यार्थी. नसेल पाहिला तर पहा. म्हणजे शेजारचा इंजिनियर होतोय म्हणून मला इंजिनियर व्हायचं आहे, पण माझी कपॅसिटी शास्त्रज्ञ व्हायची जर असेल तर एक जागा तिथं मी का अडवायची
आणि माझ्या आयुष्याचं का त्या ठिकाणी नुकसान करायचं. म्हणून तुम्ही आपली स्वप्न मोठी ठेवा, आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवा. यशाला शॉर्टकट नसतो. मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा यांना दुसरा कुठला पर्याय नाही. ग्रामीण भागातून शिकून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या अनेक व्यक्तींची उदाहरणं तुमच्या समोर आहेत. त्यामुळं परिस्थितीला दोष न देता आपण संधीचं सोनं करण्याची वृत्ती आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारा. एवढंच आपण या निमित्तानं करू शकता, ते काम आपण करा. आणि हे सांगत असताना शेवटी दळवी साहेब, जाता जाता माझा साहेबांचा एक निरोप मी सगळ्या रयत शिक्षण संस्थेमधल्या लोकांना सांगणार आहे. आपण मोठे मोठे कार्यक्रम करतो, आपण शाली देतो, आपण हारतुरे आणतो, आपण मोमेंटो देतो. त्याचं काय करायचं आम्हाला पत्ता नाही. आमची शाल आम्ही एकदा घेऊन गाडीत टाकली की कुठे जाते आम्हाला माहीत नसतो. मोमेंटो ठेवायला घरात जागा नाही. त्याच्यापेक्षा कोणाचाही सत्कार करायचा असेल, तुम्ही पुस्तक द्या, सगळ्यांना सांगा, रयतच्या कुठल्याही कार्यक्रमात आम्ही हार, तुरे, शाल किंवा मोमेंटो देणार नाही. हा साहेबांचा निरोप आहे. आणि मग ती पुस्तकं गोळा झाल्यावर पाहिजे तर ती पुस्तकं तुम्ही त्या त्या शाळेला, शाखेला त्या ठिकाणी भेट द्या आणि त्याच्यामधून नव्या पिढीला नवीन ज्ञान मिळू द्या. एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आज या संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आमच्या रावसाहेब पाटील मस्केंचा देखील, रावसाहेब पाटील मस्के आणि मी इतके वर्ष काम करतोय, पण त्यांचं इतकं जोरदार भाषण मी यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. पण यावेळेला जोरदार भाषण. आता तुमचा सगळा बायोडेटा माझ्याकडे आहे, मी सांगू शकतो, पण वेळ नाही, साहेबांना बोलायचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी थांबतो. तुम्हाला सुद्धा 80 वर्ष झाले, 81 वर्षामध्ये पदार्पण केलं म्हणजे सहस्रचंद्र दर्शन. याचा अर्थ तुम्ही 1000 चंद्र पाहिलेत आणि आता पुढचे 100 पर्यंत किती होतील तेवढे पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी, आयुष्यासाठी आणि राजकीय प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.